नमस्कार, मी राधिकाच आर्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण येलो कलरचा नेकलेस बनवणार आहोत। तर त्यासाठी मी असे ड्रॉप शेपचे येलो कलरचे मोती घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला गिअर वायर घेऊन त्यामध्ये एक लॉक बीट आणि एक जंप रिंग घालून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही जंप रिंग अशी अटॅच करून घ्यायची आहे। लॉक बीटमधनं एकदा आपल्याला गिअर वायर काढून पुन्हा त्याच बीटमधनं पुन्हा एकदा घालून घ्यायची आहे। म्हणजे दोन वेळा आपल्याला ही वायर त्यामधून पास करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने अशा प्रकारे आपला हा जंप रिंग आता ह्या वायरवर अशा पद्धतीने लॉक झालेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला प्लायरच्या साहाय्याने हा लॉक बीट असा प्रेस करून घ्यायचा आहे आणि उरलेली वायर कट करायची आहे। ठीक आहे, आता आपल्याला ड्रॉप शेपचे जे आपण मोती घेतलेले आहेत तर ते मोती ह्या गिअर वायरमध्ये असे घालून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी जवळजवळ 18 मोती घालून घेतलेले आहेत। ठीक आहे, आपण आपल्या साईजच्या प्रमाणे मोती कमी जास्त करू शकतो। आज नवरात्र दिवस म्हणजेच येलो कलर, त्यामुळे आपण आज येलो कलरचा नेकलेस करायला घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी असं पेंडंट आधीच रेडी करून ठेवलेलं होतं, तर ते पेंडंट आपण यामध्ये घालून घेऊ। ठीक आहे, ॲक्च्युली मी इयरिंग तयार केले होते आणि अशा प्रकारे आपण इयरिंगचा जो मागचा जो बेस आहे तर त्याला अशा पद्धतीने लूप तयार करून आणि याचा पेंडंट म्हणून पण यूज करू शकतो। तर ही पण एक टिप आहे। ठीक आहे, या प्रकारे आता मी हे इयरिंगचा पेंडंट तयार करून घेतलेला आहे। हे बघा, खूप सुंदर इयरिंग्स कसे बनवले होते याचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर नक्कीच अपलोड करणार आहे। हे बघा, या पद्धतीने आता मी हा पेंडंट घालून घेतलेला आहे। ठीक आहे, पुन्हा आपल्याला दुसऱ्या साईडला पण हेच ड्रॉप शेप उलट्या साईडने घ्यायचे आहेत। म्हणजे हा जो ड्रॉप शेपचा मोठा आकार आहे तो वरच्या बाजूला अशा पद्धतीने, पुन्हा दुसऱ्या साईडला पण मी 18 मणी घालून घेते। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील। ठीक आहे, आता आपल्याला ह्या ठिकाणी एक लॉबस्टर हुक मी घालून घेतला आहे आणि जंपरिंग जशी आपण अटॅच केली होती त्याच प्रकारे हा हुक पण आपल्याला लॉक बीटमधून असा व्यवस्थितपणे लॉक करून घ्यायचा आहे। 2 वेळा जेव्हा आपण याच्यामधनं वायर काढतो तेव्हा हा लॉक बीट अगदी व्यवस्थितपणे सिक्युअर होतो आणि वायर निघण्याची भीती राहत नाही। तर अशा प्रकारे आपला आता हा नेकलेस जवळजवळ तयार झाला। आता आपल्याला लोरियल्स बनवून घ्यायचे, तर त्यासाठी मी हे अशा पद्धती हेडपिनचा यूज केलेला आहे। या हेडपिनमध्ये आपल्याला हा ड्रॉप शेपचा मोती घालून घ्यायचा आहे आणि 3 ते 4 लोरियल्स असे घालून घ्यायचे आहेत। ठीक आहे, आता उरलेली वायर आपल्याला कट करून आणि या ठिकाणी एक लूप बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लूप तयार करायचं आहे। उरलेले हेडपिन आता इथेच आपण कट करून घ्यायचे। ठीक आहे, या प्रकारे आता हे लोरियल्स आपले तयार आहेत। तर अशा प्रकारे दोन्ही साईडला 4-4 म्हणजे 8 लोरियल्स मला तयार करायचे आहेत। तर मी ते बनवून घेते आणि जंपरिंग ओपन करून आपल्याला हे लोरियल ह्यामध्ये घालून नेकलेसमध्ये अटॅच करायचे। तर प्रत्येक 2 मण्यांच्या मध्ये आपल्याला हे लोरियल लावून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने प्रत्येक 2 बीटच्या मध्ये अशा प्रकारे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचे आहेत। ठीक आहे, तर मी आता हे सर्व तयार करून घेते आणि बघा, खूप सुंदर असा नेकलेस आपला तयार झालेला आहे। नेकलेस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। जे व्ह्यूअर्स पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे, अशा प्रकारे खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपला हा नेकलेस अगदी कमी वेळात तयार झालेला आहे। लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।